हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे खानदेशी चिकन रस्सा. चला तर मग बघूयात. मी 5-6 कांदे ठेवलेले आहेत गरम करायला, त्यांना फ्राय करायचे आपल्याला आणि मसाल्यासाठी. त्यानंतर मी सूप करण्यासाठी कांदा कट करून घेत आहे. त्याला पण मी 5-6 कांदे घेतलेले आहे सूपसाठी. हे बघा, अशा पद्धतीने मी कांदे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी 1.5 किलो चिकन घेतलेले आहेत. ते स्वच्छ पिण्याच्या पाण्याने धुवून घेतले आहेत. छान धुवायचे, 3 पाण्याने तरी धुवायला हवं चिकन. हे बघा, अशा पद्धतीने मी ते धुतलेले आहे आणि छान पीस मिळाले आहेत आणि मस्त फ्रेश आहे चिकन. त्यानंतर मी कलेजी साईडला काढून घेतलेले आहेत. ती पण छान धुतलेली आहे स्वच्छ. हे बघा, आता चिकन छान धुवून झालेलं आहे. तर मी त्याच्यामध्ये टाकत आहे हळद, मीठ. चवीनुसार मीठ टाकायचे, आपण कमी जास्त करू शकतो. आणि लिंबू, अर्धा लिंबू मी पिळलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी धने पावडर ॲड केलेले आहेत आणि थोडंसं दही पण मी टाकले आहेत. आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आणि याला 15 ते 20 मिनिटे साईडला ठेवून द्यायचे. हे बघा, असं छान मिक्स करायचे. त्यानंतर आपण सूपची तयारी करून घेत आहोत. कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे आणि छानपैकी आपलं चिकन मॅरिनेट झालेले आहेत. चला तर मग ते आपण कुकरमध्ये टाकूयात. छान चिकन होईल आपलं. आणि हे आम्ही 5 ते 6 जणांसाठी मी चिकन बनवले आहे. दीड किलो चिकन आहेत. हे बघा, छान इतकं छान आणि टेस्टी झालेलं आहे ना सूप. हे खानदेशी पद्धतीने मी बनवलेले आहेत. मी सध्या माझ्या बहिणीकडेच आहे, त्यामुळे सध्या तिथलेच व्हिडिओ आपल्याला दिसतील. हे बघा, मस्तपैकी. त्यानंतर कांदा ॲड करायचा. हे बघा, छान होऊ द्यायचं फ्राय. आणि मग कांदा ॲड केलेला आहे मी त्याच्यामध्ये. एकदम मस्त रेसिपी आहे. हे बघा, छान हलवायचे. चम्मचने नाही जमले तर आपण असं कुकर हलवू शकतो. साईडला मी गरम पाणी करायला पण ठेवले होते. गरम पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत. साधे नॉर्मल पाणी पण चालते, पण मग आपण आता गरम पाणी ॲड करणार आहेत. हे बघा, छानपैकी झालेलं आहेत आणि त्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे. हे बघा, खूप छान. असं झाल्यावर आपण त्याचं झाकण लावायचे. मग पाणी टाकायचं आधी आणि नंतर आपण झाकण लावायचे. गरम पाणी झालेलं आहे. किटलीमध्ये मी गरम पाणी केलेले होते, ते ॲड केलेले आहेत. छान हलवायचे त्याला पण उकळी येऊ द्यायची थोडी आणि नंतर मग झाकण लावायचे. असे. चला तर मग आपण जो भाजलेला कांदा आहेत ना, तो फ्राय करून घेऊया. तर लोखंडी तवा घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये एक एक करून हे कांदे आपण परत फ्राय करून घेणार आहेत. छान एकदम फ्राय करायचे, मस्त कडक झाले पाहिजे ते फ्राय करताना. हे बघा, अशा पद्धतीने
आणि थोडंसं तेल पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, भाजायला एकदम छान टेस्ट येते. छानपैकी फ्राय करायचे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला वाटून घेऊया. त्यानंतर मी 3 टोमॅटो कट केले होते आणि ते पण मी फ्राय करून घेत आहेत. कारण कच्चा टोमॅटो जर टाकला ना तर भाजीला टेस्ट थोडीशी वेगळी येते आणि थोडा फ्राय करून जर घेतला तर एकच नंबर भाजी होते. आंबटपणा कमी होतो भाजीचा, टोमॅटोचा भाजीमध्ये. त्यात पण मी तेल ॲड करत आहे, म्हणजे ते छानपैकी त्याला कलर पण येतो टोमॅटोला भाजल्यावर आणि लालसर कलर कमी होऊन जातो आणि थोडासा असा येल्लोइश कलर येतो. त्याला पण आपण वाटून घेत आहोत. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर मी 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, तिला पण छान आपण तव्यावर भाजून घेत आहोत. हे बघा थोडंसंच टाकलं मी तेल, 2-3 हे तेल. मिरच्या पण आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर ॲड केलं आपण त्याच्यामध्ये काजू. 4 ते 5 काजू टाकलेले आहेत मी, जास्त नाही टाकायचे. हे तर मग ते गोडसर होतं आपलं चिकन, थोडंसं टेस्ट बदलण्यासाठी टाकायचं. हे बघा अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसूण पण ॲड केलेले आहेत. याला पण आपण वाटण करून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने आपले वाटण झालेले आहेत. त्यानंतर किसलेले खोबरे, 1.5 वाटी मी किसलेलं खोबरं घेतलं आहे. ते पण बारीक गॅस करून भाजायचे, फास्ट गॅसवर नाही भाजायचे, वरनं ते मग आपले जळून जातात खालनं, कारण किसलेलं असतं ना खोबरं त्यामुळे. आणि सुकं खोबरं आहे ते. हे बघा त्याला पण छान फ्राय झालेले आहेत, ते पण आपण वाटण करून घेऊ. त्यानंतर आपलं सगळं वाटण करून झालेले आहेत. हे कांद्याचं वाटण आहे, हे खोबऱ्याचं वाटण आहे आणि हे टोमॅटो, आलं, लसूण आणि काजू याचं वाटण आहे आणि कोथिंबीर मी घेतलेली आहेत. त्यानंतर काही मसाले मी ॲड केलेले आहेत. एक खानदेशी मसाले आहेत आणि एक चिकन मसाला आहे. त्यानंतर गरम मसाला आणि हा पण माझा सिक्रेट मसाला आहे, घरचा मसाला. त्यानंतर धनेपूड, लाल तिखट थोडं जास्त टाकलं आहे मी, खानदेशी लाल तिखट आहे. त्यानंतर हळद. चला तर मग आपलं चिकन सूप रेडी आहे. हे बघा, चला तर मग आपण आता फोडणी करूया. कढईमध्ये आपण तेल टाकले आहेत. तेल थोडे जास्त टाकायचे, कारण की थोडा आपला मसाला जास्त आहे ना त्यामुळे. तेल गरम झाले आहे, त्यामध्ये मी आपला वाटलेला काळा मसाला सगळा मिक्स केलेला आहे, तो मी टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट मी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि काळा मसाला घरचा. हे बघा, त्यानंतर उरलेला मी सगळा मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. छान झालेला आहे आपला मसाला आता टाकून. त्यानंतर त्याला परतून घ्यायचे. हे बघा छान कलर पण आलेला आहे आणि फ्राय पण छान झालेला आहे आपला मसाला. खूप
खूपच छान कलर आलेला आहे. कलर बदलूपर्यंत आपला मसाला आपण फ्राय केला तर एकदम टेस्टी भाजी होते आणि कलर पण छान येतो. त्यानंतर आपण चिकन आणि सूप ॲड करून घेत आहे त्याच्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने मी टाकलेले आहेत. तर आपली भाजी आता बऱ्यापैकी रेडी झालेली आहेत. आणखी छान उकळी येऊ देऊ आपण भाजीला. मिक्स करू. त्यानंतर कोथिंबीर टाकून आणि मी मीठ पण टाकलेले आहेत. ऑलरेडी सूपला मीठ जास्त म्हणजे जास्त टाकते मी नेहमीच. त्यामुळे भाजीला मी कमी मीठ टाकते किंवा कधी कधी टाकत पण नाही. हे बघा छानपैकी आपला मसाला फ्राय झालेला आहे आणि भाजी पण आपली रेडी आहे सर्व करायला. हे बघा छानपैकी आपली खानदेशी चिकन रस्सा भाजी रेडी आहेत. चला तर मग सर्व करूयात. आपण ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत खाऊ शकतो. एकदम छान भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने जर केली तर तुमची भाजी खूप छान लागेल आणि सगळ्यांना आवडेल पण. आणि आपले मुलंसुद्धा ही भाजी खाऊ शकतात. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग ट्राय करा खानदेशी चिकन रस्सा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. चलो बाय.